So today we are going to see the next part of chapter 2 of science 1, and the name of the chapter is periodic classification of elements. And today's topics are modern periodic law, modern periodic table, long form of the periodic table, structure of modern periodic table. So these three topics we are going to see in this PPT. Last time we have seen how Dmitry Mendeleev classified the elements with the help of atomic mass number, and we have seen the merits and demerits of his periodic table. There are some demerits, but still we considered him as the father for the classification of the elements, or the pioneer for the classification of the elements. Now today we are going to see how the demerits of Mendeleev's overcome by the modern periodic table of elements. So let us start with that. So modern periodic law. So before going for the modern periodic law, we are supposed to see few basic things which we will see now. The scientific world did not know anything about the interior of the atom when Mendeleev put forth the periodic table. सो मेंडेलीव ज्या काळामध्ये होता किंवा मेंडेलीवचा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये ॲटमच्या आतमध्ये काय आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. साधारणपणे 19व्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या दोन दशकांच्या काळांमध्ये ॲटमवर जास्त रिसर्च झाला आणि ॲटमच्या आतमध्ये काय काय आहे याचे शोध लागला. म्हणजे प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, यांचे शोध लागले. So the scientific world did not know anything about the interior of the atom when Mendeleev put forth the periodic table. म्हणजे ॲटमच्या आतमध्ये काय हे कोणालाच माहिती नव्हतं. After the discovery of electrons, scientists started exploring the relation between the electron number of an atom and the atomic number. मग नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे. सर जे जे थॉम्सन यांनी काय केलं, इलेक्ट्रॉनचा शोध लावला. आणि मग इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर इलेक्ट्रॉन्स कोणत्याही ॲटममधले इलेक्ट्रॉन्सची संख्या आणि त्याचा ॲटॉमिक नंबर, त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर याच्यामध्ये काही संबंध आहे का. इज देअर एनी रिलेशनशिप बिटवीन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट ॲटम. याच्यामध्ये थोडंसं अभ्यासाला सुरुवात झाली, याच्या थोडासा शोध लावायला सुरुवात झाली. द ॲटॉमिक नंबर इन मेंडेलीव्स पिरियडिक टेबल ओनली इंडिकेटेड द सिरियल नंबर ऑफ द एलिमेंट्स. म्हणजे आपण जर मेंडेलीवचा पिरियडिक टेबल बघितला तर मेंडेलीवचा पिरियडिक टेबल हा पूर्णपणे कशावर डिपेंडंट होता, हा पूर्णपणे कशावर बेस्ड होता, हा पूर्णपणे बेस्ड होता ॲटॉमिक मास नंबरवर. त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर हा फक्त एक नंबर होता, त्याला काही विशेष महत्त्व दिलं गेलेलं नव्हतं मेंडेलीवकडून. ओके, पण नंतरच्या काळात काय झालं, नंतर इन 1913 AD the English scientist Henry Moseley demonstrated with the help of the experiments done using X-ray tube that atomic number of an element corresponds to the positive charge on the nucleus or the number of the protons in the nucleus of the atom of that element. मग काय झालं, हेनरी मोस्ले, आता पहिले थोडीशी पण हेनरी मोस्लेबद्दलची माहिती बघूयात. हेनरी मोस्ले कोण होते. तर हेनरी मोस्ले हे एक ब्रिटिश नागरिक होते. ही इज अ ब्रिटिश सिटीजन आणि त्यांचा जन्म झाला होता 23 नोव्हेंबर 1887 मध्ये. ते एक आर्मी पर्सन होते, बट ही हॅज अ इंटरेस्ट इन सायन्स, त्यामुळे ते रिसर्च फील्डमध्ये पण होते. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी वेगवेगळ्या मेटल्सचे, वेगवेगळ्या एलिमेंट्सचे त्यांनी पत्रे घेतले किंवा काहीतरी असं मटेरियल घेतलं आणि त्याच्यावर त्यांनी एक्सरेचा मारा केला कॅथोड ट्यूबमधून. आणि हा एक्सरेचा मारा केल्यावर कॅथोड ट्यूबमधून त्यांना जे काही आढळलं, त्यातून त्यांना जे काही ऑब्झर्वेशन्स त्यांना मिळालं, त्यातून त्यांनी जे काही सगळे वेगवेगळे त्यांनी जे निष्कर्ष मांडले, त्यांनी जे काही इन्फरन्सेस कन्क्लुजन्स काढले, तर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या एक्सरेजचा मारा केल्यावर त्यांना एक पर्टिक्युलर बँड पॅटर्न मिळतो आहे, ज्याला स्पेक्ट्रम आपण म्हणतो. त्या स्पेक्ट्रमचा एक पॅटर्न त्यांना मिळतो आहे. आणि त्या स्पेक्ट्रमच्या पॅटर्नचं वैशिष्ट्य असं आहे की जसं मेटलचा साईज वाढत जातो आहे, सो जसं त्या एलिमेंटचा साईज वाढत जातो आहे, तशी ती बँडविड्थ, स्पेक्ट्रमची बँडविड्थ काय होती आहे, वाढती आहे. मग त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की याचा अर्थ असा होतो आहे की त्या ॲटममध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, ज्याला आपण प्रोटॉन्स म्हणतो, तो ह्याच्यावर इफेक्ट करतो आहे.
आणि प्रोटॉन्स म्हणजेच काय, तर कोणत्याही ॲटममधले प्रोटॉन्सची संख्या म्हणजेच त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. तुम्ही ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन शिकलेला असाल. द नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर न्यूट्रॉन्स इन ॲन ॲटम इज कॉल्ड ॲज द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट किंवा ऑफ दॅट ॲटम. मग कोणत्याही ॲटमचा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर त्याच्याकडे असणारे प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या. बेसिकली प्रोटॉन्सची संख्या ही जास्त डिफायनिंग आहे. तर कोणत्याही ॲटममध्ये असणारे जे प्रोटॉन्स आहेत ती संख्या जितकी जास्त असेल तितका त्याचा ॲटॉमिक नंबर जास्त असतो आणि त्याच्यावरती एक्सरेची बँडविड्थ डिपेंड असते. आणि मग त्यांनी असं सांगितलं की ह्याचा अर्थ की आपण जे गृहीत धरून चाललेलो आहोत की ॲटॉमिक मास नंबरवर सगळ्या प्रॉपर्टीज डिपेंडंट असतात ॲटमच्या किंवा कोणत्याही एलिमेंटच्या, तर असं नाही आहे. कोणत्याही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या त्याच्या ॲटॉमिक मास नंबरवर डिपेंड नाही आहेत, तर ह्या ॲटॉमिक नंबरवर डिपेंड आहेत. कारण कोणताही एलिमेंट हा जेव्हा रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतो त्यावेळेला त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये ह्याच्यावर ते अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा तो केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतो त्यावेळेला प्रत्यक्ष इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये पार्टिसिपेट करतात. इलेक्ट्रॉन्सवरती जे काय व्हायची ती क्रिया होते आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या म्हणजेच त्याचा ॲटॉमिक नंबर. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी रिलेट केलं की आपण जो पिरियॉडिक टेबल ॲटॉमिक मास नंबर घेऊन तयार केलेला आहे तर तो चुकीचा आहे. आपण तो ॲटॉमिक नंबर कन्सिडर करून, ॲटॉमिक नंबर ही मेन प्रॉपर्टी आहे असं कन्सिडर करून आपण त्याला पुन्हा क्लासिफाय केलं पाहिजे. सगळे एलिमेंट्स आपण त्या हिशोबाने अरेंज केले पाहिजे. सो हे जे हेनरी मोसले होते हे मी तुम्हाला सांगितलं, हे एक इंग्लिश फिजिसिस्ट होते, आर्मीमध्ये होते. ते ज्या वेळेला त्यांचा हा रिसर्च चालू होता, ज्यावेळेला त्यांनी हे सगळं सांगितलं त्यावेळेला 1913 म्हणजे 1913 साली त्यांनी हे सांगितलं. 1913 गेलं, 1914 गेलं. 1915मध्ये एक खूप मोठं युद्ध होतं टर्कीमध्ये, इंग्लंडचं किंवा ब्रिटिशचं. त्यावेळेला देशप्रेमापोटी त्यांनी आपलं रिसर्च वर्क अर्धवट सोडलं. त्यांचे मित्र, त्यांचे जे कलिग्स होते त्यांना म्हणाले सुद्धा की तुम्ही नका जाऊ, तुमची गरज आहे, तुमचं जे सायंटिफिक नॉलेज आहे त्याची आम्हाला गरज आहे. खूप मोठी आपण डिस्कवरी यातून तुमच्या नॉलेजच्या सहाय्याने लावू शकतो. एवढंच नव्हे, त्यांना त्यासाठी नोबेल प्राईजसुद्धा मिळाला असं त्यांनी जो शोध लावला त्यासाठी. पण देशप्रेमापोटी किंवा ते इतके देशभक्त होते की त्यांनी त्या कोणताही विचार न करता ते थेट युद्धावर गेले आणि तिथेच त्या युद्धामध्ये 10 ऑगस्ट 1915 रोजी टर्की इथे त्यांना वीरमरण आलं. म्हणजे वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी ते म्हणजे ते देशासाठी ते समर्पित झाले, हुतात्मा झाले आणि खूप मोठा एक सायंटिस्ट आपण आपल्या या जगाने आपण गमावला. So in 1913 AD, the English scientist Henry Moseley demonstrated with the help of the experiments done using X-ray tube that the atomic numberलाच आपण Z असं म्हणतो, atomic mass numberला आपण A असं म्हणतो, capital A, of an element corresponds to the positive charge of the nucleus or the number of the protons in the nucleus of the atom of that element. This revealed that atomic number is a more fundamental property of an element than its atomic mass. म्हणजे कोणत्याही एलिमेंटची, कोणत्याही ॲटमची बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, ना की ॲटॉमिक मास. अकॉर्डिंगली द स्टेटमेंट ऑफ मॉडर्न पिरियॉडिक लॉ वॉज स्टेटेड ॲज फॉलोज. आणि मग काय झालं, जो काही मेंडेलिव्हनी आपल्याला पिरियॉडिक लॉ दिला होता त्या स्टेटमेंटमध्ये चेंज करण्यात आला. फक्त एकच शब्द बदलण्यात आला. तो कसा बघा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे ज्या ठिकाणी मेंडेलिव्हने ॲटॉमिक मास म्हटलं होतं त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर्स असा बदल त्यामध्ये करण्यात आला. शेजारीच आपण एक हेनरी मोसलेचं एक वाक्य तिथे त्यांनी जे नमूद केलेलं आहे ते वाचूयात. वी हॅव हिअर अ प्रूफ दॅट देअर इज इन द ॲटम अ फंडामेंटल क्वांटिटी which increases by regular steps as one passes from one element to the next. This quantity can only be the charge on the central positive nucleus of the existence of which we already have definite proof. म्हणजे एका एलिमेंटपासून दुसऱ्या एलिमेंटकडे जात असताना त्यातली बेसिक गोष्ट काय वाढते, त्याच्यातले पॉझिटिव्ह चार्जेस वाढतात आणि पॉझिटिव्ह चार्जेस वाढत आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्या बँडमध्ये किंवा त्याच्या स्पेक्ट्रममध्ये वाढ होती आहे. अशी एक प्रॉपर्टी कोणी सांगितली, हेनरी मोसले यांनी सांगितली. तर ही आपण घेतली बेसिक माहिती. आणि आता आपण जात आहोत मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या दिशेने. पण त्यापूर्वी आपण थोडीशी आणखीन माहिती घेऊयात हेनरी मोसलेंची. डेट ऑफ बर्थ आहे 23 नोव्हेंबर 1887. Henry Moseley was a renowned English physicist who developed the Moseley's law in the field of X-ray spectroscopy. Henry Moseley
In 1914, his work led to a revision of the periodic table by rearranging the elements by their atomic numbers. He concluded that the number of protons in an atom is its atomic number. मग त्यांनी काय सांगितलं, atomic number म्हणजेच काय, कोणत्याही ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असणारे number of protons. He was an English physicist whose contribution to the science of physics was the justification from the physical laws of the previous empirical and chemical concept of the atomic number. This stemmed from his development of Moseley's law in X-ray spectra. Moseley's law justified many concepts in chemistry by sorting the chemical elements of the periodic table of the elements in a logical order based on their physics. So ही होती थोडीशी हेनरी मोसलेबद्दल यांची माहिती. आता आपण जाऊयात मॉडर्न पिरियॉडिक टेबलकडे. तुम्ही जे चित्र पाहत आहात इथे, ते चित्र कशाचं आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं. बघा किती मोठा पिरियॉडिक टेबल आहे हा. इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. आता ॲटॉमिक मास ही कॉन्सेप्ट पूर्णपणे बाजूला पडली आणि आता काय झालं, ॲटॉमिक नंबर्स लक्षात घेऊन एलिमेंट्सची पुन्हा त्यांच्या चढत्या क्रमाने त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, असेंडिंग ऑर्डरमध्ये मांडणी करण्यात आली. Properties of elements can be predicted more accurately with the help of modern periodic table. म्हणजे कोणत्याही एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज तुम्हाला जर त्यांचं भाकीत करायचं असेल, प्रेडिक्ट करायचे असतील, तर तुम्ही मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या सहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे त्या करू शकता. मॉडर्न पिरियॉडिक टेबल लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. म्हणजे हा जो मॉडर्न पिरियड टेबल आहे यालाच काय म्हणतात, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल असंही म्हणतात. We have seen the electronic configuration of an atom, the way in which electrons are distributed in the shells. आता तुम्हाला माहिती की न्यूक्लियस जर आपण घेतलं तर न्यूक्लियस नंतरची जी पहिली शेल आहे तिला आपण के म्हणतो, दुसऱ्या शेलला आपण एल म्हणतो, तिसऱ्या शेलला आपण एम म्हणतो, चौथ्या शेलला एन म्हणतो आणि अशा ह्या शेल्स पुढे वाढत जातात. मग आपल्याला ह्या प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स मावतात हे पण माहिती आहे. के शेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन बसतात, के नंतर एल येते, एलमध्ये 8 बसतात, एल नंतर एम येते, एममध्ये मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉन बसतात आणि के एल एम नंतर एन येते चौथी शेल, एनमध्ये मॅक्झिमम 32 इलेक्ट्रॉन्स बसतात. सो वी नो दॅट आफ्टर in each and every atom there is a nucleus. Surrounding the nucleus there are shells and each and every shell has a particular capacity to hold electrons. So the way in which electrons are distributed in the shells around the nucleus is determined by the total number of electrons in it. मग त्या ॲटममध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहेत. समजा तुम्ही सोडियम घेतला तर सोडियमकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे 10 इलेक्ट्रॉन्स कसे डिस्ट्रीब्यूट होणार आहेत, तर ह्या सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, सोडियमकडे 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आता हे 11 इलेक्ट्रॉन्स कसे डिस्ट्रीब्यूट होणार आहेत, तर हे 11 इलेक्ट्रॉन्स जर सोडियममध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचे असतील तुम्ही कसे करणार, तर तुम्हाला माहिती आहे के शेलमध्ये 2च बसतात. मग 11तले 2 कुठं बसले, के शेलमध्ये. ठीक आहे, मग किती उरले, 11तून 2 गेले 9 उरले. मग नवातले जे आता पुढची शेल काय आहे, के नंतर एल आहे, एलची कपॅसिटी काय आहे, 8ची आहे. मग हे जे 9 उरलेले आहेत त्या 9तले 8 कुठं बसणार आहेत, एल शेलमध्ये बसणार आहेत. बरं, 9तले 8 गेले, अजून किती उरला, 1च उरला. मग तो जो 1 उरलेला आहे तर के एल नंतर काय येते, एम. एम कशामध्ये बसणार, एममध्ये बसणार आहे. म्हणजे तिथे एममध्ये 1च इलेक्ट्रॉन आता राहणार आहे. म्हणजे त्या ॲटमकडं ॲक्च्युली किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावर डिपेंडंट असतं की त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा ते इलेक्ट्रॉन्स कशा प्रकारे वेगवेगळ्या शेल्समध्ये डिवाइड होतील. अँड द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम इज सेम ॲज द ॲटॉमिक नंबर. आणि जो त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर असेल तितकेच इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे असतात. The relation between the atomic number of the element and its electronic configuration is clearly seen in modern periodic table. मग आपण हे इन डिटेल पुढे स्टडी करणारच आहोत की हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्या मॉडर्न पिरियडिक टेबलमधली त्याची पोझिशन ह्याच्यामध्ये खूप जवळचा संबंध आहे. आणि हे आपण पुढच्या नवीन भागामध्ये जेव्हा आपण पुढचा PPT पाहणार आहोत, नवीन PPT, त्यामध्ये हा भाग मी कव्हर करणार आहे. Structure of modern periodic table. The modern periodic table contains 7 horizontal rows called the periods. तुम्ही जर हे चित्र बघितलं तुमच्या लक्षात येईल की नंबरिंग केलेलं आहे वरून खालपर्यंत. बघा 1 2 3 4 5 6 7 तिथं म्हटलं बघा पिरियड नंबर. म्हणजे हे ज्या आडव्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्याला 7 आहेत, त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, त्यांना म्हटलेलं गेलेलं आहे पिरियड्स. मीन्स देअर मॉडर्न पिरियड टेबल हॅज कंटेन्स 7 horizontal rows called the periods.
18 vertical columns in this table are called as groups 1 to 18. मग तुम्ही जर उभे कॉलम बघितले तर बघा 1A 2A 3A 4A असे रोमन अंक पण आहेत आणि नॉर्मल नंबर्स पण दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 असे 18 नंबर दिलेले आहेत. तर ह्यांना काय म्हणायचं, हे जे वर्टिकल कॉलम्स आहेत ह्यांना काय म्हणायचं, ग्रुप्स असं म्हणायचं. सो अशा प्रकारे आडव्या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्यांना पिरियड्स आणि उभे जे वर्टिकल ग्रुप्स आहेत कॉलम्स आहेत त्यांना काय म्हणायचं, ग्रुप्स असं म्हणायचं. आणि असे किती ग्रुप्स आहेत 1 to 18 18 ग्रुप्स आहेत आणि हॉरिझॉन्टल लाईन्स किती आहेत तर 7 हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत ज्याला आपण पिरियड्स असे म्हणतो. पुढे अपार्ट फ्रॉम these 7 horizontal rows 2 rows are shown separately at the bottom of the periodic table. मग तुम्ही जर हा पिरियडिक टेबल बघितला तर त्याच्या एकदम खाली बघा तळाला दोन वेगळ्या आडव्या ओळी आहेत, एक येल्लो कलरची आणि एक पिंक कलरची. मग ह्या ज्या दोन आडव्या ओळी आहेत एक येल्लो आणि एक पिंक कलरची, त्यातली जी पहिली आहे तिला म्हणायचं, पहिली जी ओळ आहे तिथं 58 पासून सुरुवात आहे आणि एंड 71ला झालेला आहे, तर ही जी ओळ आहे हिला म्हणायचं लॅन्थेनाइड. हिला काय म्हणायचं, लॅन्थेनाइड. ओके. आणि दुसरी जी आहे त्याच्या खालची जी सुरुवात झालेली आहे 90 पासून आणि एंड झालेला आहे 103ला, हिला म्हणायचं ॲक्टिनाइड सिरीज. म्हणजे पहिली जी आहे ती आहे लॅन्थेनाइड सिरीज, दुसरी जी आहे ती आहे ॲक्टिनाइड सिरीज. आणि ह्या दोनही ज्या सिरीज आहेत ह्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांना पर्टिक्युलर त्यांनी खाली वेगळं स्थान दिलेलं आहे. हे असं का केलेलं आहे हे सगळं आपल्याला नंतर समजणार आहे. आत्ता आपण फक्त बेसिक माहिती घेतो ह्या पिरियडिक टेबलबद्दलची. देअर आर 118 बॉक्सेस इन द पिरियडिक टेबल. म्हणजे ह्या पिरियडिक टेबलमध्ये ज्या चौकडी तुम्हाला दिसत आहेत चौकोनी बॉक्सेस ते टोटल 118 आहेत. कारण 118 एलिमेंट्स आहेत. आत्तापर्यंत 118 एलिमेंट्सचा शोध लागलेला आहे, ज्यापैकी 94 एलिमेंट्स हे नॅचरल आहेत म्हणजे पृथ्वीवर आढळणारे आहेत आणि जे उरलेले 24 एलिमेंट्स आहेत हे मॅनमेड आहेत. हे मानवाने तयार केलेले आहेत वेगवेगळ्या रिॲक्शन्समधून. वेगवेगळे जे ॲटॉमिक रिॲक्शन्स होतात या वेगवेगळ्या ॲटॉमिक रिॲक्शन्समधून हे एलिमेंट्स तयार होतात. पण ह्या एलिमेंट्सचं वैशिष्ट्य असं आहे 24 जे सिंथेटिक आहेत मॅनमेड आहेत की ही अल्प आयुषी असतात, ही फार काळ टिकत नाहीत. ती तयार झाली की ती इमिजिएटली रिॲक्ट होऊन वेगळ्या प्रोडक्टमध्ये काय होतात, कन्वर्ट होतात. सो अशा पद्धतीने टोटल 118 बॉक्सेस आहेत की ज्याच्यामध्ये 118 एलिमेंट्सना फिट केलेलं आहे अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे ॲटॉमिक नंबर्सच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ते अरेंज करण्यात आलेले आहेत. सो अशा प्रकारे 118 एलिमेंट्सचा हा पिरियडिक टेबल बनलेला आहे. आता तुम्ही जर नीट बघितलं, पुन्हा आपण मागचं चित्र बघूयात, तर यात तुम्हाला हा अखंड पिरियडिक टेबल दिसतोय. तर आता मी ह्या पिरियडिक टेबलचे 4 भाग केलेले आहेत बघा पुढच्या चित्रामध्ये. यामध्ये जो पहिला भाग आहे, हे बघा द एंटायर पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. 4 ब्लॉक्समध्ये हा टेबल डिवाइड केलेला आहे. जो पहिला ब्लॉक आहे त्याला एस ब्लॉक म्हटलेला आहे. एस ब्लॉकमध्ये ग्रुप 1 आणि ग्रुप 2चे एलिमेंट्स आहेत ज्यांना आपण नॉर्मल एलिमेंट्स म्हणतो. नॉर्मल एलिमेंट्स म्हणजे काय, नॉर्मल एलिमेंट्स म्हणजे असे एलिमेंट्स की ज्यांच्या आउटर मोस्ट, आता तुम्हाला माहिती आहे की न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या बाहेर शेल्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे जनरली जी आउटर मोस्ट शेल असते ती इनकम्प्लीट असते. तर ज्या एलिमेंट्सची आउटर मोस्ट एकच शेल इनकम्प्लिटली फिल्ड असतं की ज्याकडे एक अपुरे इलेक्ट्रॉन असतं, म्हणजे तुझी जेवढी कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात, तेव्हा आपण तिला आउटर मोस्ट शेल म्हणतो. तर ही जी आउटर मोस्ट शेल आहे ती जर एकच शेल इनकम्प्लिटली फिल्ड असेल तर आपण त्याला काय म्हणतो, नॉर्मल एलिमेंट्स म्हणतो. मग हा जो एस ब्लॉक आहे त्या एस ब्लॉकमध्ये 1 आणि 2 असे 2 ग्रुपचे सगळे एलिमेंट्स येतात. तुम्हाला ग्रुप माहिती आहे, ग्रुप म्हणजेच ज्या आपले जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना आपण ग्रुप म्हणतो. तर टोटल 18 ग्रुप्स आहेत, त्यापैकी ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 ह्यातले जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, एस ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. नंतर येतो पी ब्लॉक. मग तुम्ही एकदम शेवटी जा, आता शेवटच्या म्हणजे तो जो चित्र आहे त्या चित्रातलं सगळ्यात उजवीकडचा हे बॉक्स बघा, तिथं पी ब्लॉक असं म्हटलेलं आहे. म्हणजे 13, 14, 15, 16, 17 आणि 18 हे जे कॉलम आहेत, ह्या सगळे जे कॉलम आहेत ते सगळे कॉलममधले एलिमेंट्स म्हणजे कोणते आहेत, हे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. आता ह्या पी ब्लॉक जी एलिमेंट्स आहेत त्यात सगळी व्हरायटी आहे. सगळी व्हरायटी म्हणजे काय, हे तर सगळे नॉर्मल एलिमेंट्स आहेत. नॉर्मल एलिमेंट्स म्हणजे ह्यांची आउटर मोस्ट एकच शेल इनकम्प्लिटली फिल्ड आहे. मग ह्यांचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे, तर आपण जर मगाशी एस ब्लॉक बघितला, पहिले 2 ग्रुप हे सगळे मेटल्स आहेत. पण तुम्ही जर पी ब्लॉक बघितला, हे सगळे नॉर्मल एलिमेंट्स हे पण नॉर्मलच आहेत. पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर शेवटचा तो तिसरा बॉक्स बघितला पहिल्या ओळीतला चित्रातला, तर त्यातले जे ब्लू कलरचे एलिमेंट्स तुम्हाला दिसत आहेत, ब्लू कलरचे बॉक्स एकदम स्काय ब्लू कलर आहे, ते जे बॉक्समधले एलिमेंट्स सगळे मेटल्स आहेत.
जे ऑरेंज कलरचे आहेत किंवा अबोली म्हणा तो कलर आहे ते सगळे मेटलॉइड्स आहेत. ओके. आणि जे येल्लो, फेंट येल्लो, लेमन येल्लो, एकदम लाईट येल्लो कलरची तुम्हाला दिसतात BCN, OF, PS, CL, SE, BRI, हे सगळे नॉन मेटल्स आहेत. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये मेटल्स पण आहेत, मेटलॉइड्स पण आहेत आणि नॉन मेटल्स पण आहेत. आणि जो शेवटचा डार्क गुलाबी कॉलम तुम्हाला दिसतोय He, Ne, Ar, क्रिप्टॉन, झेनॉन वगैरे, हे सगळे नोबल मेटल्स आहेत किंवा हे सगळे नोबल गॅसेस आहेत. मेटल्स नाही, हे सगळे नोबल गॅसेस आहेत. म्हणजे बघा हा जो P ब्लॉक आहे ह्याच्याकडे मेटल्स पण आहेत, नॉन मेटल्स पण आहेत, मेटलॉइड्स पण आहेत आणि काय आहेत, नोबल गॅसेस पण आहेत. असा हा P ब्लॉक एलिमेंटचा ग्रुप आहे. सो S block is a normal, they are normal elements. P block, they are normal elements, but they have all types of elements in them. They have metals, they have non-metals, they have metalloids, and they have noble gases also. Okay. Now what is D block? The D block मध्ये बघा एक्झॅक्टली मध्ये आहे ते चित्रामध्ये. तो जो D block आहे तो D block हा टोटली सगळा मेटल्सचा बनलेला आहे. पण हे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. ट्रान्झिशन एलिमेंट्सचा अर्थ असा होतो की त्यांच्या आउटरमोस्ट 2 शेल्स इनकम्प्लिटली फिल्ड आहेत. म्हणजे हे जे एलिमेंट्स आहेत यांच्या आउटरमोस्ट 2 शेल्स इनकम्प्लिटली फिल्ड असतात. आउटरमोस्ट 2 शेल्समधले इलेक्ट्रॉन हे अपूर्णपणे भरलेले असतात. सो डी ब्लॉक एलिमेंट्स दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स बिकॉज ते एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या बरोबर मध्ये आहेत. सो दे आर कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स अँड देअर आउटरमोस्ट 2 शेल्स आर इनकम्प्लिटली फिल्ड. आणि सगळ्यात खालचा जो आहे ज्याला आपण मगाशी लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड असं म्हटलं होतं, त्या 2 सिरीज, त्याचा एक वेगळा ब्लॉक आहे तो आहे एफ ब्लॉक. यांना म्हटलं जातं इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. का? बिकॉज त्यांच्या आउटरमोस्ट 3 शेल्स इनकम्प्लिटली फिल्ड आहेत. राईट. सो नॉर्मल एलिमेंट्स आउटरमोस्ट 1 शेल इनकम्प्लिटली फिल्ड. D block elements, they are transition elements because they have outermost 2 shells incompletely filled. And F block is the last type of the elements. They are the inner transition elements because they have last 3 shells incompletely filled. And most of these elements, they are radioactive. They are very unstable in nature. Okay. So these are the elements, 118 elements, and they are classified into 4 blocks: S block, P block, D block, and F block. So these are the 4 important blocks in the modern periodic table. Now let us go ahead. Now the 3 traditional type of elements can be clearly shown in the modern periodic table with the help of zigzag line. आता हे झिगझॅग लाईन काय प्रकार आहे? तर तुम्ही खालचं चित्र जर बघितलं तर त्या चित्रामध्ये तुम्हाला व्हाईट कलरचे काही बॉक्सेस दिसतात, काही ब्लॅक कलरचे बॉक्सेस दिसतात आणि काही ग्रे कलरचे बॉक्सेस दिसतात. तर जे ब्लॅक कलरचे बॉक्सेस आहेत दॅट इज अ झिगझॅग लाईन. ती झिगझॅग लाईन आहे. ती जी ब्लॅक कलरचे बॉक्सेस तुम्हाला दिसतात ती काय आहे? झिगझॅग लाईन आहे. आणि ही झिगझॅग लाईन, हे ब्लॅक कलरचे जे बॉक्सेस आहेत ते सगळे मेटलॉइड्स आहेत. हे सगळे काय आहेत? मेटलॉइड्स आहेत. जे सगळे व्हाईट कलरचे बॉक्सेस आहेत ते सगळे मेटल्स आहेत. आणि जे ग्रे कलरचे बॉक्सेस आहेत फक्त शेवटची लाईन म्हणजे ते हेलियम, निऑन, जो शेवटचा ग्रुप आहे तो सोडला तर जे काही सगळे ग्रे कलरचे बॉक्सेस आहेत ते सगळे काय आहेत? नॉन मेटल्स आहेत. आणि जो शेवटची लाईन आहे ती आपल्याला माहिती आहे नोबल गॅसेस आहेत. सो ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये सगळे एलिमेंट्स व्यवस्थित त्यांनी असे बायफर्केट झालेले आहेत. म्हणजे सगळे मेटल्स त्या झिगझॅग लाईनच्या डावीकडे आहेत, लेफ्ट हँड साईडला आहेत. सगळे नॉन मेटल्स झिगझॅग लाईनच्या राईट साईडला आहेत. सो the 3 traditional type of elements can be clearly shown in the modern periodic table with the help of zigzag line. The metalloid elements lie along the border of the zigzag line. म्हणजे zigzag line मध्ये जे सगळे आहेत ते सगळे मेटलॉइड्स, म्हणजे बोरॉन आहे, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, आर्सेनिक आहे, त्यानंतर टेल्युरियम आहे, ॲस्टेटाईन आहे, हे सगळे काय आहेत? हे सगळे मेटलॉइड्स आहेत. ऑल द मेटल्स लाई ऑन द लेफ्ट साईड ऑफ झिगझॅग लाईन. म्हणजे या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला सगळे काय आहेत? मेटल्स आहेत. व्हाईल ऑल नॉन मेटल्स लाई ऑन द राईट हँड साईड. आणि सगळे नॉन मेटल्स कुठं आहेत? राईट हँड साईडला आहेत. हे कार्बन आहे, नायट्रोजन आहे. बघा मेटल्स खूप जास्त आहेत संख्येने आणि नॉन मेटल्स खूप कमी आहेत. म्हणजे आपण काउंट पण करू शकतो. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि 1 10. फक्त 10 नॉन मेटल्स आहेत. बाकी सगळे काय आहेत? मेटलॉइड्स आहेत आणि मेटल्स आहेत. त्यातल्या त्यात मेटल्सची संख्या खूप जास्त आहे. सो अशा पद्धतीने आपण बेसिक स्ट्रक्चर काय आहे मॉडर्न पिरियडिक टेबलचं हे आज पाहिलं. ह्याचा आणखीन इन डिटेल स्टडी आपण पुढच्या PPT मधून करणार आहोत. थँक्यू.